नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडक्या बहिणी, आनंदाची बातमी, खुशखबर काय आहे? ई-KYCबद्दल मुख्यमंत्री स्वतः काय लाईव्ह बोलत आहेत? ज्या लाडक्या बहिणी ई-KYCमुळे आता अपात्र झालेल्या आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते हे किती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे नोव्हेंबरपासून हप्ते बंद झालेले आहेत. काही लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीपासून हप्ते आलेच नाही. काहींचे त्यापेक्षा पण आधीपासून त्यांचे हप्ते त्यांना मिळालेले नाहीत. काही लाडक्या बहिणींचे 7-7, 8-8 हप्ते आलेले नाहीत. काही लाडक्या बहिणींचे जवळजवळ 10 हप्ते आलेले नाहीत. आता अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, सर्वात आधी मला सगळ्या लाडक्या बहिणी तुम्ही हे सांगा, तुमचे हप्ते जेव्हापासून बंद झालेले आहेत तेव्हापासून तुम्ही काही प्रयत्न केले आहेत का? तुम्ही कुठे जाऊन काही चौकशी केली का? तुम्ही अर्ज केला का? तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही जर पात्र लाभार्थी असाल तर तुम्ही कुठे काय काय प्रयत्न केले आणि तुम्हाला कुठे कुठे काय काय कुठपर्यंत यश आलं हे मला आठवणीने कळवून ठेवा हं. तुम्ही सगळ्यांनी मला आठवणीने कमेंट करा. म्हणजे काय होईल, आता तुमचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, तुमचं काम तुम्ही पूर्ण 100% यशस्वी केलं का? आता हे मी तुम्हाला का विचारते आहे, कारण की काय होतं माहिती का, प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा वेगवेगळा आहे. ज्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-KYCमुळे किंवा त्यांची ई-KYC चुकल्यामुळे किंवा त्यांनी ई-KYC केलीच नाही, अशा सगळ्या या कारणांमुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-KYCमुळे त्या अपात्र झालेल्या आहेत, परंतु त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत. मग या लाडक्या बहिणी कुठे काही प्रयत्न जर त्यांनी केले असतील, जर त्या लढल्या असतील तर आठवणीने मला कमेंट करून ठेवा हं. आणि तुमचं काम कुठपर्यंत यशस्वी झालेलं आहे ते पण मला आठवणीने कमेंट करून ठेवा हं. आता आपण बघूया मुख्यमंत्री साहेब काय बोलत आहेत ते. आपण हे सांगितलं होतं केवायसी करून द्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. तुम्ही ऐकले स्वतः काय म्हणत आहेत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, की आता ज्या ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते त्यामुळे त्या ई-KYC करू शकल्या नाही, परंतु मला भरपूर ताईंची कमेंट्स आहे की कागदपत्र आमच्याकडे आहे. आता तुमच्याकडे जर कागदपत्र असतील तर ई-KYC सुरू झाल्यावर तुम्ही ई-KYC करून घ्या. परंतु ज्यांच्याकडे कागदपत्र नाही या लाडक्या बहिणी कसं ई-KYC करणार? कारण की आजही मुख्यमंत्री काय म्हणत आहेत की आपण विंडो ओपन करायला तयार आहोत. आता ज्या लाडक्या बहिणींनी कागदपत्र सादर केली नाही अशा लाडक्या बहिणींना आता ज्या ई-KYC राहिलेल्या आहेत त्यांना जर ई-KYC करायची असेल तर त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा विंडो ओपन करायला तयार आहोत. मग आता तुम्ही सांगा, ई-KYC प्रक्रिया सुरू का होत नाही आहे? कारण की जूनपासून, आता जूनही गेला, जुलै पण गेला, ऑगस्ट पण संपण्यात आलेला आहे. 3 महिने झाले आपण प्रयत्न करत आहोत ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून, परंतु योग्य तसा प्रतिसाद आणि योग्य तसा सपोर्ट मिळत नसल्यामुळे आपला मेसेज सरकारपर्यंत पोहोचत नाही आहे आणि म्हणूनच ई-KYC प्रक्रिया सुरू होत नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की या पाठीमागे काय? मी माझे प्रयत्न दररोज करत आहे, कारण की आपण या विषयावर दररोज व्हिडिओ आणत आहोत. लाडक्या बहिणी खूप जण मला काय कमेंट करतात की तुम्ही रोज तेच बोलतात. तर हो, कारण की आपण हा मुद्दा जो तुमच्यासाठी लावून धरलेला आहे, आपण या विषयावर का दररोज बोलत आहोत, तर सरकारपर्यंत आपला मेसेज जावा,
सरकारपर्यंत आपला व्हिडिओ पोचावा, सरकारला कळावं की लाडक्या बहिणींना ई-KYC करायची आहे. कारण की काय म्हणत आहेत मुख्यमंत्री साहेब की तुम्हाला जर ई-KYC करायची असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. मग ते सरकारला कसं कळेल? तर जेव्हा आपला हा व्हिडिओ व्हायरल होईल, जेव्हा आपला हा व्हिडिओ अनेक बहिणींपर्यंत पोहोचेल, किती तर 60 ते 80 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई-KYC राहिलेली आहे. मग जेव्हा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा हा व्हिडिओ सरकारपर्यंत पण पोहोचेल आणि मग नंतर हा मेसेज सरकारला समजल्यानंतर सरकार ताबडतोब जागं होणार आणि लगेचच ई-KYC प्रक्रिया सुरू करणार. आता लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीत आहे या 2 विषयांवर आपण आपल्या चॅनलवर दररोज व्हिडिओ आणत आहोत की पहिला विषय आहे की ई-KYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. कारण की जर लवकर आता सुरू केली असती, बहिणींनी लवकर प्रतिसाद दिला असता, सपोर्ट केला असता, तर आजही जुलैचा हप्ता या सगळ्या लाडक्या बहिणींना मिळाला असता आणि त्यांची पण राखी पौर्णिमा आनंदात साजरी झाली असती. आता तुम्ही सांगा, आता जाऊ द्या, आत्ता तरी वेळ हातात आहे. लवकर सगळ्यांनी सपोर्ट करा, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा, सगळ्यांना पाठवा की जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचेल आणि 60 ते 80 लाख लाडक्या बहिणी हा व्हिडिओ बघतील आणि लवकरात लवकर मग ई-KYC प्रक्रिया सुरू होईल. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो ना, तेव्हा तो मुद्दा सरकारपर्यंत पोहोचतो आणि आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट हे एकच आहे की सरकारपर्यंत आपला हा मुद्दा, आपला हा विषय पोचला की लगेच सरकार ई-KYC प्रक्रिया सुरू करेल. आता हा आहे ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करण्याबाबत. दुसरा काय आहे विषय, तर सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया सुरू करावी. काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब की कागदपत्र तुम्ही आता सादर करा. मग आता ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत त्या लाडक्या बहिणी ई-KYC कशी करणार? त्यांच्यासाठीच आपण सरकारला विनंती करत आहोत की सोप्या पद्धतीने तुम्ही ई-KYC प्रक्रिया सुरू करा. म्हणजे काय, तर आता ज्या लाडक्या बहिणी म्हणजे आहेत की ज्यांनी स्वतः त्यांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे, त्या स्वतः लाभ घेणारी जी महिला आहे तिचं स्वतःचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड आणि तिचं DBT अकाउंट, हे सगळं जे आहे ना, हे कागदपत्र तिचे स्वतःचे पुरेसे आहे. असं आपण सरकारला विनंती करत आहोत की एवढे कागदपत्रांवर तुम्ही लाडक्या बहिणींना लाभ द्या आणि त्यांना पुन्हा लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट करा आणि त्यांची ई-KYC पूर्ण करून घ्या. ह्या आपल्याला सरकारला विनंती करायची आहे. ह्या विषयावर, या मुद्द्यावर आपण सरकारला विनंती करत आहोत की ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत त्या लाडक्या बहिणींना पण तुम्ही न्याय द्या, त्या बहिणींना पण तुम्ही त्यांची ई-KYC पूर्ण करून घ्या आणि त्यांचेसुद्धा पुन्हा सर्व हप्ते त्यांना मिळू देत आणि येणारे पुढचे सर्व हप्ते त्यांना लवकरात लवकर सुरू होऊ देत. हे 2 मुद्दे आपण आपल्या चॅनलवर लावून धरलेले आहे. कोणासाठी? माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी की ज्या 60 ते 80 लाख लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत आणि त्या ई-KYC करू शकलेल्या नाही. मग लाडक्या बहिणी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हा व्हिडिओ सपोर्ट करणार का? हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करणार का? तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांनी लाईक करा, हा व्हिडिओ भरभरून सगळीकडे व्ह्यूज येऊ द्या. म्हणजे हा मुद्दा लवकरच सरकारपर्यंत पोहोचेल आणि लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू होईल. तर मग लाडक्या बहिणी, उद्या आहे राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमेनिमित्त माझ्या सगळ्या बहिणींना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांची राखी पौर्णिमा आनंदात साजरी हो. आपण सगळेजण आपली काळजी घ्या, आनंदित राहा. लाडक्या बहिणी, काळजी घ्या हां आपली. सो थँक्यू व्हेरी मच.